रत्नागिरीमधील शिवसेनेचे 3 उमेदवार ठरल्याची माहिती। दापोली, गुहागर, राजापूर जागेवर उमेदवार जवळपास निश्चित। विधानसभेसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून बैठकांचा धडाका। 7 ऑक्टोबरला पुण्यात मनसेची महत्त्वाची बैठक। राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार देवेंद्र भुयारांची मुजोरी। तक्रार घेऊन गेलेल्या महिलांना देवेंद्र भुयारांनी बाहेर काढलं। आमदार भुयारांच्या कृतीचा महिलांकडून निषेध। भाजप आमदार अमित गोरखे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल। काँग्रेस कायम अनुसूचित जातींच्या विरोधात राहिली। महायुती सरकार अनुसूचित जाती जमातींसोबत आहे, अमित गोरखे यांचं वक्तव्य। काँग्रेस नेते राहुल गांधी 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर। 4 आणि 5 ऑक्टोबरला राहुल गांधी कोल्हापुरात, तर पंतप्रधान मोदी 4 ऑक्टोबरला ठाण्यात। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना क्लीन चिट। लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायली नसल्याचं स्पष्ट। ससूनच्या मेडिकल रिपोर्टमधून माहिती समोर। ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली। रात्री उशिरा चेन्नईतील खासगी रुग्णालयामध्ये केलं दाखल। रजनीकांत यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। राज्यात एमबीबीएसच्या 600 जागा वाढणार। ठाणे, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली आणि जालन्यामध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेच्या मेडिकल कॉलेजेसला मान्यता। ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या झळा। व्यावसायिक गॅस सिलेंडर 48 रुपयांनी महागला। घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे। अभिनेता गोविंदाकडून मिसफायर। बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यानं गोविंदा जखमी। गोविंदावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू।